Hello students. Good evening all of you. Hello students. Welcome to Sri Raj Lakshmi Royal Academy of Science Vita. थर्मोडायनामिक्स हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. लास्टच्या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन, थर्मोडायनामिक्सच्या रिलेटेड ज्या काही बेसिक टर्म्स होत्या, सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्री, त्याच्यासोबत देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टीम, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम, हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. In this lecture we are going to start a new concept. The name of that concept is properties of system. Properties of system. ओके, तर एक नवीन हेडिंग आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. जेईला नीटला एमसीक्यू विचारण्याचा चान्स थोडासा कमी आहे, परंतु सीईटीला खूपदा बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम वरती. सो स्टुडंट्स, देर आर 2 प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. फर्स्ट वन इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड सेकंड वन इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा, पहिल्यांदा कोणती प्रॉपर्टी सांगितली मी? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी और एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज अँड सेकंड वन इज intensive properties. Okay, so what are the definitions of these 2 properties? What is the definition? तर डेफिनेशन बघत असताना सुरुवातीला या प्रॉपर्टीज बद्दल समजून घेणार असताना थोडस एक तुम्हाला डेमो देणार आहे मी. बघा, ही एक सिस्टीम आहे, दिस इज अ सिस्टीम, आणि ही एक क्लोज्ड सिस्टीम आहे. कसली सिस्टीम आहे? एक क्लोज्ड सिस्टीम. ओके, या क्लोज्ड सिस्टीमचं जे काही टोटल मास आहे, बघा, टोटल मास ते आहे 30 किलोग्राम. ओके, टोटल मास ऑफ दिस ब्लॉक और मास ऑफ दिस क्लोज्ड सिस्टीम इज 30 किलोग्राम. त्याच्यानंतर टोटल व्हॉल्यूम जे आहे ते आहे 30 लिटर. हे जस्ट आपल्याला समजण्यासाठी मी सगळे हे एक्झाम्पल्स घेणार आहे. टोटल मास झालं, टोटल व्हॉल्यूम झालं. त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम, म्हणजे या सिस्टीमचं जे टेम्परेचर आहे ते 25 डिग्री सेल्सिअस आपण घेऊया. त्याच्यानंतर याच्यामध्ये काहीतरी नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट असतील, बिकॉज इन दिस क्लोज्ड सिस्टीम अ गॅसियस सबस्टन्स इज अ प्लेस्ड. म्हणजे या क्लोज्ड सिस्टीम मध्ये जर एक गॅस प्रेझेंट असेल तर त्या गॅसचे काही ना काहीतरी नंबर ऑफ मोल्स असतील. नंबर ऑफ मोल्स मी किती घेतले बघा? 3 मोल्स घेतले. किती मोल्स घेतले? 3 मोल्स. म्हणजे आपल्याकडे ह्या काही क्वांटिटीज आहेत, मास आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे, नंबर ऑफ मोल्स आहे. ओके, हे सगळं आपण या क्लोज्ड सिस्टीम बद्दल आपण डिस्कस करत आहे. आता मी काय करणार आहे, या क्लोज्ड सिस्टीमला 3 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. बघा, हा फर्स्ट पार्ट असेल, हा सेकंड आणि हा थर्ड. बघा, इथं P1 लिहितो, इथं P2 आणि इथं P3. म्हणजे when this closed system is divided into 3 equal parts. आता या सिस्टीम मध्ये काय काय चेंज झाला असेल तर तो बघूया. सिस्टीम जी काय असेल त्याचं जे काय टोटल व्हॉल्यूम आहे त्यापैकी आपण 3 पार्ट बनवलेले आहेत. मग टोटल मास ऑफ दिस सिस्टीम इज 30 किलोग्राम, हे आपल्याला माहित आहे. मग क्वेश्चन असा येतोय की पार्ट 1 चं मास किती असेल, पार्ट 2 चं मास किती असेल आणि पार्ट 3 चं मास किती असेल. सो सिंपल, जर ही सिस्टीम 3 इक्वल पार्ट मध्ये आपण जर डिवाइड केली असेल तर पहिल्या पार्टचं जे काय मास आहे ते असणार आहे 10. मी फक्त 10 लिहितोय, ते काय असणार आहे? 10 किलोग्राम. दुसऱ्या पार्ट सुद्धा किती असणार आहे? 10 किलोग्राम. आणि तिसऱ्या पार्ट सुद्धा मास किती असणार आहे? 10 किलोग्राम. बरोबर आहे. म्हणजे मास नावाचं जी काय क्वांटिटी आहे, बघा, मास नावाची जी काय क्वांटिटी आहे किंवा मास नावाची जी काय प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी काय झाली? बदलली.
म्हणजे पहिल्या पार्टसाठी मास 10, दुसऱ्या पार्टसाठी सुद्धा 10 आणि तिसऱ्या पार्टसाठी सुद्धा 10 असणार आहे. आता टोटल व्हॉल्यूम जे आहे या क्लोज्ड सिस्टीमचं ते आहे 30 लिटर. पण जेव्हा 3 इक्वल पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेलं आहे तेव्हा पहिल्या पार्टचं जे काय व्हॉल्यूम आहे ते किती असेल 10 लिटर, दुसऱ्या पार्टचं किती 10 लिटर आणि तिसऱ्या पार्टचं सुद्धा किती असणार आहे 10 लिटर असणार आहे. आता हे व्हॉल्यूम असेच का बघायला भेटत आहे कारण ही क्लोज्ड सिस्टीम 3 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे आपण. त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ द सिस्टीम, पूर्ण सिस्टीमचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे. तर पार्ट 1 चं टेम्परेचर किती असेल 25 डिग्री सेल्सिअस डिवाइड बाय 3 असेल का इथं टेम्परेचर 25 डिग्री असेल. व्हेरी गुड. पहिल्या पार्टचं सुद्धा किती असणार 25 असणार. म्हणजे देयर इज नो चेंज इन द टेम्परेचर ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्ट ऑफ दिस सिस्टीम. कोणताही पार्ट तुम्ही घेतला तर त्या प्रत्येक पार्टचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस राहिलेलं आहे. या टेम्परेचर मध्ये अजिबात चेंज झालेलं नाही. परंतु मास आणि व्हॉल्यूम या दोन प्रॉपर्टीज अशा आहेत की पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पार्टचं जे काय मास आहे ते बदलत चाललंय. म्हणजे टोटल मास 30 असेल तर पहिल्यासाठी 10, दुसऱ्यासाठी 10, तिसऱ्यासाठी सुद्धा 10. पण जर टोटल टेम्परेचर जर 25 असेल तर पहिल्या पार्टचं 25च आहे, दुसऱ्याचं 25च आहे आणि तिसऱ्या पार्टचं सुद्धा टेम्परेचर 25च आहे. म्हणजे टेम्परेचर मध्ये कोणताही चेंज आलेला नाही. आता नंबर ऑफ मोल्स आपण किती घेतले 3 मोल्स. म्हणजे या टोटल क्लोज्ड सिस्टीम मध्ये जर 3 मोल गॅस असेल तर पहिल्या पार्ट मध्ये नंबर ऑफ मोल्स किती असेल 1, दुसऱ्या पार्ट मध्ये 1 आणि तिसऱ्या पार्ट मध्ये सुद्धा नंबर ऑफ मोल्स किती असतील तर 1 असतील. मग आपण आता काही प्रॉपर्टीज ना एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या वर्गामध्ये ढकलू शकतो आणि काही प्रॉपर्टीज ना इंटेन्सिव्ह नावाच्या क्लासमध्ये ऍड करू शकतोय. तर या मास, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स या 4 प्रॉपर्टीज पैकी कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज एक्सटेन्सिव्ह आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज इंटेन्सिव्ह आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल. काय करायचं बघा. ज्या प्रॉपर्टीज प्रत्येक पार्टसाठी चेंज होत गेल्या म्हणजे when a closed system is divided into 3 equal parts then the properties which changes बघा then the properties which changes are called as extensive properties. म्हणजे टोटल मास किती होतं टोटल मास 30 किलोग्राम. पण पहिल्या पार्टचा मास 10, दुसऱ्याचा 10, तिसऱ्याचा 10. म्हणजे प्रत्येक पार्टसाठी मास काय झालं इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. म्हणजे मास चेंज झालं नाही म्हणून मास चेंज झालेला आहे म्हणून हे मास कसं आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम बघा. टोटल व्हॉल्यूम 30 लिटर आहे तर पहिल्या पार्टसाठी 10 लिटर आहे, दुसऱ्यासाठी 10 लिटर आहे आणि तिसऱ्यासाठी पण 10 लिटर. म्हणजे व्हॉल्यूम पण काय झालंय टोटल व्हॉल्यूम पैकी व्हॉल्यूम काय झालंय चेंज झालेलं आहे. म्हणजे मास नंतर व्हॉल्यूम ही सुद्धा प्रॉपर्टी कशी असणार आहे तर एक्सटेन्सिव्ह असणार आहे. परंतु बारकाईने जर तुम्ही विचार केला तर टोटल या सिस्टीमचं जे काही टेम्परेचर आहे ते जर 25 डिग्री असेल पहिल्या पार्टसाठी किती आहे 25च आहे, दुसऱ्यासाठी किती आहे 25 आणि तिसऱ्यासाठी पण किती आहे 25च आहे. म्हणजे टेम्परेचर चेंज झालं का नाही. जर टेम्परेचर चेंज होत नसेल तर ती कसली प्रॉपर्टी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स बघा. नंबर ऑफ मोल्स किती आहेत 3 मोल्स. नंबर ऑफ मोल्स किती आहेत 3 मोल्स. मग पहिल्या पार्टसाठी 1 मोल, दुसऱ्यासाठी 1 मोल, तिसऱ्यासाठी 1 मोल. म्हणजे नंबर ऑफ मोल्स चेंज झाले की नाही. म्हणजे परत इथं चेंज झाले म्हणून मी इथे लिहिणार आहे त्यांना नंबर ऑफ मोल्स. म्हणजे काही प्रॉपर्टीज अशा असतात की ज्या बदलत जातात, काही प्रॉपर्टीज अशा असतात की ज्या आहेत त्याच राहतात त्या त्या पार्टसाठी कोणताही पार्ट असू दे. मग आपण डेफिनेशन काय करू शकतो एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीजची बघा. when a closed system is divided into 3 equal parts असं काय नाही की 3 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करा तुम्ही 4 इक्वल पार्ट, 5 इक्वल पार्ट, इनफायनाइट इक्वल पार्ट मध्ये त्यांना काय करू शकता डिवाइड करू शकतोय. पण आपल्या समजण्यासाठी ही डेफिनेशन एक्झामला नाही लिहिली तरी चालेल मी समजण्यासाठी सांगायला लागलोय. when a closed system is divided into 3 equal parts then the properties of a system which changes the properties of system which changes are extensive properties while whereas the properties which do not changes are intensive properties. I hope तुम्हाला समजलं असेल. हे लिहून घेण्यापूर्वी अजून एक कन्सेप्ट बघूया ती म्हणजे प्रेशर.
आता प्रेशर नावाची जी काय प्रॉपर्टी आहे, एखाद्या सिस्टीमला जर प्रेशर नावाची प्रॉपर्टी सांगायची असेल तर ही प्रेशर एक्सटेन्सिव्ह मध्ये येणार आहे का इंटेन्सिव्ह मध्ये येणार आहे, तर बघूया आपण. सपोज ह्या टोटल सिस्टीमचं जे काय प्रेशर आहे ते 3 atm आहे. किती एटीएम आहे? 3 atm. पण पहिल्या पार्ट मध्ये जे काय प्रेशर असेल ते 3 atm असेल का 1 atm असेल? तुम्हाला काय वाटतंय? तर नाही, तुम्हाला असं वाटलं असेल की पहिल्या पार्टचं 1 atm, दुसऱ्या पार्टचं 1 atm आणि तिसऱ्या पार्टचं 1 atm, तर हे रॉंग आहे. प्रेशर पहिल्या पार्टसाठी सुद्धा 3 atm आहे, दुसऱ्या पार्टसाठी सुद्धा 3 atm आहे आणि या पार्टसाठी सुद्धा 3 atm आहे. सर हाऊ इज दिस पॉसिबल? सांगतो की हे बघा, आपल्याकडे एक आयडियल गॅस इक्वेशन आहे की ज्याच्या मदतीने PV इज इक्वल टू nRT हे इक्वेशन आपण यूज करतो. मग याच्यामध्ये P इज इक्वल टू काय असणार आहे? नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम इनटू RT असं लिहिलं तरी चालेल का? व्हेरी गुड सर. मी काय केलं? व्हॉल्यूमला ह्या नंबर ऑफ मोल्सला डिवाइड केलं. R आणि T, R म्हणजे गॅसचा कॉन्स्टंट असतो, टेम्परेचर तर आपण पूर्ण सिस्टीमचं 25 ठेवलेलं आहे, ते अजिबात बदलत दिलं नाही. म्हणजे R आणि T ह्या दोन ज्या काही टर्म आहेत, दोन कन्सेप्ट कशा असतील? कॉन्स्टंट असतील. म्हणजे इक्वेशन कसं आलं? P इज इक्वल टू n अपॉन V. काय आलं? n अपॉन V. आता जर आपण बघायला गेलो व्यवस्थित तर आपल्याकडे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? व्हेरी गुड. नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 3 नंबर ऑफ मोल्स आहेत. टोटल व्हॉल्यूम किती आहे आपल्याकडे? 30 लिटर. मग तसं बघायचं हा रेशो किती आला? 1/10 आला का? आला. व्हेरी गुड. आता पहिल्या पार्टसाठी नंबर ऑफ मोल्स किती आहे? 1 आहे. बघा इथे तुम्ही पहिल्या पार्टसाठी नंबर ऑफ मोल 1. हे जे आपण इथे व्हॅल्यू ठेवलंय ना, ते टोटल व्हॅल्यू ठेवल्यात. म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स 3, टोटल व्हॉल्यूम 30. उत्तर आलं 1/10. आता पहिल्या पार्टसाठी जर फक्त प्रेशर किती आहे हे जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर बघा, पहिल्या पार्टसाठी नंबर ऑफ मोल्स किती आहे? तर 1 डिवाइडेड बाय पहिल्या पार्टसाठी व्हॉल्यूम किती आहे? 10. म्हणजे प्रेशर किती आला? 1/10 आला. अरे आपण टोटल नंबर ऑफ मोल्स 3 ठेवले, टोटल व्हॉल्यूम 30 ठेवलं, तरी सुद्धा प्रेशर आपल्याला 1/10 भेटलं. पण पहिल्या पार्टसाठी सुद्धा जर आपण व्हॅल्यू ठेवायला गेलो तरी सुद्धा आपल्याला आन्सर किती भेटणार आहे? 1/10. प्रेशर चेंज झाला का? प्रेशर चेंज होत नाही. म्हणून प्रेशर कसं असणार आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. बघा इथे लिहिणार मी, प्रेशर कसं असणार आहे? इंटेन्सिव्ह. टेम्परेचर आणि प्रेशर ह्या दोन कन्सेप्ट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत, अजिबात विसरायचं नाही. बघा मग आता याच्यामध्ये असं काय झालं सर? कारण नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम, तर नंबर ऑफ मोल्स 3 पटीने कमी झाले तर व्हॉल्यूम पण 3 पटीने काय होणार आहे? कमीच होणार आहे. त्याच्यामुळे रेशो तो कॉन्स्टंट राहणार आहे. त्याच्यामुळे प्रेशर ही जी काय प्रॉपर्टी आहे सिस्टीमची ती अजिबात चेंज होणार नाही. मग याचा एक स्क्रीनशॉट घ्या, मग आपण तुम्हाला डेफिनेशनच्या रूपात हे लिहून देतो. ओके. मग हे सगळं झाल्यानंतर आता काही प्रॉपर्टीजना आपण एक्सटेन्सिव्हच्या क्लासमध्ये ढकललं, काही प्रॉपर्टीजना आपण इंटेन्सिव्हच्या क्लासमध्ये ढकललं. आता याची डेफिनेशन काय करायची हे एक्झाम मध्ये लिहायची नाही, आपल्याला समजण्यासाठी. बघा, when a closed system is divided into 3 or more than 3 equal parts, more than 3 equal parts, then the properties which changes are called extensive properties. Okay, whereas those properties which do not changes are called as intensive properties. डेफिनेशन थोडीशी मोठी वाटत असेल पण सोपे आहे. क्लोज्ड सिस्टीमला डिवाइड करायचं आहे फक्त, आणि काय करायचं आहे? ज्या प्रॉपर्टीज बदलतात त्यांना काय नाव म्हणूया? एक्सटेन्सिव्ह. आणि ज्या बदलत नाहीत त्यांना काय म्हणूया? इंटेन्सिव्ह. आय होप हे तुम्हाला समजलं असेल.
आता पण ही जी काही डेफिनेशन आहे ती एक्झामला आपल्याला लिहायची नाही, हे समजण्यासाठी मी फक्त सांगितलेले आहे. आता हे सगळं दिल्यानंतर आपण ऍक्च्युली केमिस्ट्री किंवा ऍक्च्युअल थर्मोडायनेमिक्स यांची डेफिनेशन काय केलेली आहे ते बघूया. हे झालं असेल तुमचं लिहून, नसेल तर स्क्रीनशॉट घ्या. हा बघा, आता जर बारकाईने विचार केला मास, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स या 3 प्रॉपर्टीज बद्दल, तर आपण असं सांगितलं की या 3 प्रॉपर्टीज आहेत एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत. पण यांच्यामध्ये काय खासियत आहे बघा, एक व्यक्ती आहे की ज्याचं वजन आहे 50 किलोग्राम आणि एक व्यक्ती आहे की ज्याचं वजन आहे 100 किलोग्राम. मग दोन व्यक्तींमध्ये फरक काय आहे रे? तर दोघांचं मास वेगवेगळं आहे. जर दोघांचं मास वेगवेगळा असेल तर मला सांगा दोघांचं जे व्हॉल्यूम आहे, आकारमान, दोघांचं जे आकारमान आहे, जी जाडी असेल, एक पैलवान असेल म्हणजे एकदम ढोला बाबा असेल तर एकदा काटकुळा माणूस असणार आहे. म्हणजे मास वाढत चाललं तर त्यांचं व्हॉल्यूम वाढतंय. म्हणजे मास आणि व्हॉल्यूम ह्या 2 प्रॉपर्टीज अशा आहेत की ज्या कशावरती डिपेंड आहेत, तर आपल्या शरीरामध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे त्याच्यावरती. मला सांगा आपल्या शरीरामध्ये जर अमाऊंट ऑफ मॅटर वाढत गेलं, आपलं मास वाढत जाणार आहे, आपली साईज पण वाढत जाणार आहे. किंवा असं म्हणूया का, आपली साईज वाढत गेली, बघा आपली साईज वाढत गेली तर आपलं मास वाढत जाईल का? म्हणजे काही प्रॉपर्टीज अशा असतात की ज्या सिस्टीम मध्ये असलेल्या अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड असतात आणि त्या सिस्टीमची साईज किती आहे अशा प्रॉपर्टीज वर डिपेंड असणाऱ्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात त्यांना म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे याची डेफिनेशन कशी असेल बघा, एक्सटेन्सिव्हची डेफिनेशन बघा, द प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम which depends on पहिला amount of matter present in the system आणि small b size of the system are called as, ही एक्झामला डेफिनेशन लिहायची, are called as extensive properties. बघा काय काय सांगितलं मी, काही प्रॉपर्टीज सिस्टीमच्या काही प्रॉपर्टीज अशा असतात की ज्या कशावरती डिपेंड आहेत, तर अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. याचा अर्थ समजूया. तुम्ही एक आपल्या घराशेजारी किंवा शाळेमध्ये कॉलेजमध्ये जर भांडणं वगैरे लागली तर आपण एखाद्याला काय म्हणतो, गुरमी आहे तुझ्या अंगात, तुझ्या अंगात गुरमी आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा म्हणून नये तुझ्या अंगात हीट जास्त आहे. काय जास्त आहे? हीट. जर एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये जर हीट जास्त असेल तर तुम्ही ऑब्झर्वेशन जर तुमचं आहे ना मला काय माहित नाही, पण हे बघा जो व्यक्ती जनरली ढोला असतो ना, ढोला आकाराने मोठा तब्येतीने जाड व्यक्ती असतो, त्याला जर पाळायला लावलं शर्यत, आपण रेसिंग लावली तर दोघांची म्हणजे ढोल्या व्यक्तीची आणि काटकुळ्या व्यक्तीची जर शर्यत लावली तर ढोळा व्यक्ती जर 100 मीटर पळला तर तो घामाने इतका भिजलेला असतो खूप प्रचंड घाम येतोय, पण तेवढा घाम त्या काटकुळ्या माणसाला येत नाही. म्हणजे काय, जी काय हीट आहे ना, हीट त्या ढोल्या बाबाच्या अंगात जास्त आहे नाही. मग ती हीट कशावर डिपेंड आहे, तर मास, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम त्याच्यावरती डिपेंड आहे. नाही एखाद्याचं वजन जर जास्त असेल तर त्याच्या अंगात हीट पण जास्त आहे नाही. म्हणजे हीट कशावर डिपेंड आहे, तर अमाऊंट ऑफ मॅटरवर. बरं, साईज ऑफ द सिस्टीम, जर साईज वाढत चालली तर त्याच्यामध्ये असलेली हीटची क्वांटिटी वाढणार आहे की नाही? वाढणार आहे का? ऑब्विसली. म्हणजे काही प्रॉपर्टीज अशा आहेत की ज्या सिस्टीम वरती म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर आणि साईज ऑफ द सिस्टीम वरती डिपेंड असतात, त्यांना आपण नाव द्यायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग इंटेन्सिव्हची डेफिनेशन काय असेल सांगा बरं, तरी लिहिणार मी. डेफिनेशन कशी असेल बघा, द प्रॉपर्टीज of system which do not depends on, इथं जे काय लिहिलं ना डिपेंड्स ऑन, तिथं फक्त काय लिहायचं आहे, डू नॉट डिपेंड्स ऑन. मग त्याच्यामध्ये हे दोन्ही फॅक्टर सेम लिहा आहे ते सेम. आता मी काय लिहिलं तुमचं मी लिहा, which do not depends on amount of matter present in the system and size of the system are called as intensive properties. डेफिनेशन लिहिली. ओके, बघा आता याचा अर्थ काय,
तर समजा माझ्या बॉडीचं जे मास आहे ते 50 किलोग्रॅम आहे आणि आपला क्लासमधला विद्यार्थी देवेंद्र कदम त्याचं जे मास आहे ते 40 किलोग्रॅम आहे. मास बदललं नाही, पण मला सांगा आपलं सायन्स काय सांगतं रे, ह्युमन बॉडी टेम्परेचर किती असतं? व्हेरी गुड, 37 डिग्री सेल्सिअस असतं का नाही? मग ह्युमन बॉडी टेम्परेचर जर 37 डिग्री सेल्सिअस आहे असं जर तुम्ही सांगताय, तर प्रत्येक व्यक्तीचं जे टेम्परेचर आहे ते 37 डिग्री पाहिजे की नाही? म्हणजे टेम्परेचर जे आहे टेम्परेचर ते एव्हरी ह्युमन साठी कसं असणार आहे? सेम असणार आहे. मग ते मास किती असू दे, म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर आणि साईज ऑफ द सिस्टीम वरती ते टेम्परेचर डिपेंड आहे का? नाही. मग असं असतं तर जे लहान लहान बाळ असतात का नाही आपले, त्यांचं टेम्परेचर किती पाहिजे? मग अतिशय कमी पाहिजे. आणि जे ढोला पहिलवान आहेत त्याचं टेम्परेचर काय मग बॉइलिंग पॉईंट वॉटर इतकं पाहिजे काय? असं कधीच होणार नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी टेम्परेचर सेम आहे. जरी त्या व्यक्तीचं मास, जरी त्या व्यक्तीची साईज बदलत गेली तर टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे. आणि म्हणून टेम्परेचर, प्रेशर, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहे. समजा आपण विट्यामध्ये आहे आणि एखादा विद्यार्थी आहे की तुमचा मित्र असेल तो सांगलीमध्ये आहे. मग विट्यामध्ये आपण आहे, सांगलीमध्ये एखादा विद्यार्थी आहे, तर त्या दोघांसाठी प्रेशर जे काय ऍटमॉस्फिअर एक्झर्ट करत असेल ते वेगवेगळं करत असेल काय हो? की तो का मंगळ ग्रहावर आलाय का? आपल्या शरीरावरती जर प्रेशर 180 इतका प्रेशर अप्लाय होत असेल तर त्याच्या शरीरावरती 280 प्रेशर अप्लाय व्हायला तो काय मंगळ ग्रहावर आलाय का सूर्यावर आलाय? त्यामुळे चेष्टा वगैरे मस्करी नंतरचा विषय. पण टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, ह्या अमाऊंट ऑफ मॅटर आणि साईज ऑफ द सिस्टीम वरती डिपेंड आहेत का? तर अजिबात नाही. म्हणून टेम्परेचर, प्रेशर कसं असणार आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता आपल्याला काय करायचं आहे तर काही एक्झाम्पल्स लिहायचे. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची एक्झाम्पल्स लिहूया, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीची एक्झाम्पल लिहूया. ओके, मग इथं सेकंड पॉईंट हा डेफिनेशन मध्ये तुम्ही फर्स्ट पॉईंट लिहा, म्हणजे डिफरन्सच्या रूपात आपण लिहायला लागलोय बघा. याच्यामध्ये सेकंड पॉईंट आणि इथं पण सेकंड पॉईंट. एक्झाम्पल्स लिहायचे सगळे आपल्याला. एक्झाम्पल्स तर वरती मी काही एक्झाम्पल सांगितलेले आहेतच. मास असेल, व्हॉल्यूम असेल, त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स असतील, परत हीट कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणू, हीट कॅपॅसिटी त्याचा सिम्बॉल असतो कॅपिटल सी. आता फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये हीट कॅपॅसिटी सिम्बॉल डिफरंट आहे, पण हीट कॅपॅसिटी कशावर डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ मॅटर आणि साईज ऑफ द सिस्टीम वर डिपेंड आहे ना. डिपेंड आहे म्हणून तर ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. कॉमा अजून कोणती प्रॉपर्टी बघा, जी एनर्जी नावाची कन्सेप्ट आहे, कुठली? इंटरनल एनर्जी. जिथं जिथं तुम्हाला एनर्जी हा कन्सेप्ट ऑब्झर्व होईल तिथं तिथं ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. मला सांगा माझ्या बॉडीमध्ये जी काही इंटरनल एनर्जी आहे, इंटरनल एनर्जी म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये जे काय अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे त्या अमाऊंट ऑफ मॅटर मुळे आपल्या शरीराला प्राप्त झालेली एनर्जी म्हणजे कुठली एनर्जी? इंटरनल एनर्जी. मग ती इंटरनल प्रत्येक व्यक्तीसाठी सेम असते का डिफरंट असते? ऑब्विसली डिफरंट असणार आहे. तुम्ही रेसिंग वगैरे किंवा जे WWE बघताय त्या WWE मध्ये कुठलाही जगातला कुठलाही माणूस जाऊन खेळेल का तिथं? नाही. कुठलं खेळणार? ताकद ज्याच्याकडे जास्त आहे, ज्याच्याकडे इंटरनल एनर्जी जास्त आहे तो व्यक्ती त्या रेसलिंगच्या खेळामध्ये उतरतो ना. मग इंटरनल एनर्जी कशावर डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ मॅटर अँड साईज ऑफ द सिस्टीम वर डिपेंड आहे रे बाळांनो. म्हणून ती इंटरनल एनर्जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता काही कन्सेप्ट मी अशा लिहिणार आहेत की ज्या तुमच्या पूर्ण आवाक्याच्या बाहेरच्या आहेत, पण तरी पण समजून जावा एमसीक्यू वगैरे सॉल्व्ह करण्यासाठी की त्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत. आणि जेव्हा त्यांचा कन्सेप्ट या थर्मोडायनामिक्समध्ये जेव्हा त्यांचा आपण अभ्यास करू तेव्हा इन डिटेल तुम्हाला ते चांगलं समजेल. एंट्रोपी नावाची कन्सेप्ट असते, एंट्रोपी. तर ही एंट्रोपी सुद्धा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. बाळांनो एंट्रोपी म्हणजे काय हे अजून तुम्हाला मी शिकवलेलं नाही, त्यामुळे थोडंसं तुम्हाला भीती वाटत असेल, पण अजिबात भिवू नका. जसं तुम्हाला मास, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे, त्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या ओळखीच्या आहेत म्हणून त्या समजलेल्या आहेत. एंट्रोपी बद्दल अजून डिस्कशन केलेलं आहे का? तर नाही. म्हणून ते समजणार आहे का? नाही. पण पुढे हे आपण एंट्रोपी लावून बघणार आहे. अजून एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे गिव्स अ फ्री एनर्जी. गिव्स अ फ्री एनर्जी सुद्धा कसं आहे तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर जो काही सरफेस एरिया असेल बघा, सरफेस एरिया दिसत नसेल तर मी सांगतो त्या सरफेस एरिया हा कशावर डिपेंड आहे? सिस्टीमच्या साईज वर डिपेंड आहे. जर सिस्टीमची साईज वाढत गेली तर सिस्टीमचा सरफेस एरिया वाढत जाणार आहे. तर हे भरपूर एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज मध्ये. ओके, आता हे झाल्यानंतर थोडंसं एक्झाम्पल इथं वरती लिहितो मी. अजून आपण जो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स बघितलेला आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आता त्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणूया? ईएमएफ ऑफ सेल. इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिक मध्ये आपण बघितले की नाही, ईएमएफ ऑफ सेल. मग ईएमएफ ऑफ सेल मध्ये असं पण सांगितले काय, जेव्हा मी तुम्हाला इलेक्ट्रोकेमिकल सिरीज शिकवत होतो तेव्हा त्या सिरीज मध्ये एक पॉइंट तुम्हाला असं लिहून दिला आहे
की एखाद्या केमिकल रिएक्शनला म्हणजे जी आपली हाफ रिएक्शन असते बघा, अशी एक हाफ रिएक्शन आहे Zn+2 इलेक्ट्रॉन इट गिव्स Zn सॉलिड. मग याच्यासाठी तुम्ही E नॉट ची व्हॅल्यू लिहिता किती -0. बघा -0.763 व्होल्टेज म्हणजे झिंकचं हे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आहे बरोबर. परंतु एक पॉइंट असं लिहून दिलाय, जेव्हा एखाद्या केमिकल रिएक्शनला आपण एका न्यूमेरिकल फॅक्टरने मल्टिप्लाय करतो तेव्हा या E नॉट च्या व्हॅल्यू मध्ये अजिबात चेंज करायचा नाही. आता एका फॅक्टरने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपण इथं सगळ्या असलेल्या अमाउंट ऑफ मॅटर वाढवली, म्हणजे झिंकच्या आयनची संख्या डबल केली. जर झिंकच्या आयनची संख्या आपण डबल केली तर इथं असलेल्या E नॉट ची व्हॅल्यू डबल व्हायला पाहिजे होती की नाही, पण होत नाही. असं लिहून दिलंय रे तुम्हाला, म्हणजे E नॉट ची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते. तुम्ही कितीही नंबरने मल्टिप्लाय करा E नॉट ची व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणजे जो काय E नॉट असेल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, तो स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल त्या अमाउंट ऑफ मॅटर वरती डिपेंड आहे का, तर नाही. म्हणून इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ही जी काही टर्म आहे ती कसली प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, एक कन्सेप्ट आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मला सांगा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, एक ग्लास आहे, सेम मटेरियलचा ग्लास आहे बरं का, ऐका व्यवस्थित, सेम मटेरियलचा ग्लास आहे. मग एक ग्लास आहे एवढी छोटीशी आहे आणि एक ग्लास आहे एवढ्या आकाराची. तर छोट्याशा ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि मोठ्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम असेल का डिफरंट असेल, मटेरियल एकच आहे, मटेरियल बदललेलं नाही. तर व्हेरी गुड, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कधीही बदलत नाही. तर ग्लासचं मटेरियल बदलत गेलो, काय म्हणतो, ग्लासचं मटेरियल बदलत गेलो तर तिथं असलेला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होणार. पण मटेरियल जर सेम असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये कोणताही चेंज येत नाही. आणि म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसली प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. आय होप समजलं असेल. त्याच्यानंतर परत एक कन्सेप्ट बघा, विस्कॉसिटी बघूया. विस्कॉसिटी म्हणजे काय, तर विस्कॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्लो, असं मी कुठेतरी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. म्हणजे जो काय, आता समजा लिक्विड्स असतील, एखादं लिक्विड आपण जर घेतलं, पाणी घेतलं, त्या बोर्डवरती जर मी इथं वरून जर पाणी सोडलं तर ते पाणी खाली येणार आहे की नाही. मग त्या पाण्याच्या फ्लोला ही विस्कॉसिटी कशी असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. जर तिथं फ्लो खूप जास्त असेल तर विस्कॉसिटी खूप कमी आहे, आणि जर फ्लो खूप हळू पाणी यायला लागले तर त्याची विस्कॉसिटी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. मला एक गोष्ट सांगा, आपण नदीतलं पाणी आणलं आणि समुद्रातलं पाणी आणलं, नदीतलं पाणी इकडून सोडलं, समुद्रातलं पाणी इकडून सोडलं, तर दोन्ही जे काय पाणी असेल, म्हणजे नदीतलं पाणी समुद्रातलं पाणी, दोघांची विस्कॉसिटी वेगवेगळी असेल काय रे, अरे सेम आहे बाळांनो. पाणी कुठलं का असं ना, पाण्यासाठी विस्कॉसिटी सेम आहे की नाही, म्हणजे विस्कॉसिटी कशावर डिपेंड आहे का, कशावर डिपेंड आहे, पाणी आहे ना, विषय संपला, त्याची विस्कॉसिटी ठरलेली आहे बरोबर. म्हणजे विस्कॉसिटी सुद्धा कशी असणार आहे, तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार आहे. बरं, अजून एखादं एक्झाम्पल सर सांगूया की, कोणतं बघा, डेन्सिटी, नदीतल्या पाण्याची डेन्सिटी किंवा डेन्सिटी ऑफ वॉटर सांगा ना फक्त 1 ग्रॅम पर ml. ओके, मग पाणी कुठलंही असू दे, नदीतलं पाणी असू दे ना समुद्रातलं पाणी असू दे, पाणी कुठलंही असू दे, त्या पाण्याची डेन्सिटी 1 ग्रॅम पर ml, ही डेन्सिटी कधी बदलते का, डेन्सिटी कधीही बदलत नाही. आणि म्हणून ती डेन्सिटी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. तर हे भरपूर एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. कुणाचे, तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे. आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज मध्ये जरा बघूया एक्झाम्पल्स. E डॉट G डॉट बघा, टेम्परेचर एक बघितलं, त्याच्यानंतर प्रेशर बघितलं, टेम्परेचर, प्रेशर. अजून अशा कोणत्या प्रॉपर्टीज आहेत की ज्या इंटेन्सिव्ह, सॉरी तर डेन्सिटी बद्दल चुकलो की आपण बाळांनो. डेन्सिटी आणि विस्कॉसिटी अमाउंट ऑफ मॅटरवर डिपेंड आहे का. आता आपण परत एकदा कन्फ्युजन होतोय बरं का, असं कन्फ्युजन करायचं नाही. बघा, डेन्सिटी असेल, विस्कॉसिटी, पाणी कुठलंही असू दे, त्या प्रत्येक पाण्यासाठी विस्कॉसिटी सेम आहे. मग अमाउंट ऑफ मॅटर वरती ती विस्कॉसिटी डिपेंड आहे का, नाही, डिपेंड नाही, म्हणून विस्कॉसिटी इथे लिहिणार नाही, सॉरी. पण डेन्सिटी असेल, डेन्सिटी जी काय असते पाण्याची डेन्सिटी, ती डिपेंड असते का. आता पाणी किती घ्या, नदीतलं पाणी घ्या, समुद्रातलं पाणी घ्या, त्याची क्वांटिटी किती घ्या, 1 लिटर घ्या ना 10 लिटर घ्या, पाण्याची डेन्सिटी कधी बदलते का रे, अजिबात बदलत नाही. मग ती विस्कॉसिटी कशी असणार आहे, तर विस्कॉसिटी, त्याच्यानंतर डेन्सिटी ही सुद्धा कसली प्रॉपर्टी आहे, तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. आता इथं पण आपण चूक केलेली आहे. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आपण जर एका रिएक्शनला मल्टिप्लाय केलं तर E नॉट ची व्हॅल्यू बदलते का, बदलत नाही. म्हणजे ही E नॉट ची जी काही व्हॅल्यू आहे ती ह्या रिएक्शनच्या स्टॉइकियोमेट्रीवर वगैरे डिपेंड आहे का, डिपेंड नाही. म्हणून ती E नॉट म्हणजे EMF आपण कुठे लिहायला पाहिजे, तर इकडे इंटेन्सिव्ह मध्ये लिहायला पाहिजे. म्हणजे आता हे जे काही एक्झाम्पल सांगितले, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जरी असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स RI, हे सगळे एक्झाम्पल्स इंटेन्सिव्ह चे सांगितले मी, आणि चुकून एक्सटेन्सिव्ह म्हणलो. बघा, परत एकदा कन्फ्युजन करून घेऊ नका. काय करायचं आपण,
तर ज्या प्रॉपर्टीज अमाऊंट ऑफ मॅटर आणि साईज वरती डिपेंड असतात त्या एक्सटेन्सिव्ह, आणि ज्या डिपेंड नसतात त्यातलं काय डिपेंड आहे का सांगा? ईएमएफ कशावर डिपेंड आहे का? नाही. स्टायकोमेट्रीवर डिपेंड आहे का? नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड आहे का? नाही. म्हणजे ज्या प्रॉपर्टी डिपेंड नसतात त्यांना काय म्हणायचं? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता एक्झाम्पल्स वगैरे सगळं बघितल्यानंतर बघा 3 नंबरचा पॉइंट, नेचर कसं आहे ते थोडंसं डिस्कस करूया. हा, तर हे बघा, आपण मास आणि व्हॉल्यूम काय असतं बघितलेलं आहे. आणि मास ही कसली प्रॉपर्टी आहे रे? अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड आहे म्हणजे एक्सटेन्सिव्ह आहे. व्हॉल्यूम ही प्रॉपर्टी कसली आहे? एक्सटेन्सिव्ह आहे. दोघांचा रेशो घ्या रे. दोघांचा रेशो कोणाला? डेन्सिटी आला. पण डेन्सिटी ही कसली प्रॉपर्टी आहे? आत्ताच बघितले तर डेन्सिटी इंटेन्सिव्ह आहे की नाही? म्हणजे रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज काय असणार आहे? इंटेन्सिव्ह असणार आहे. म्हणजे इथं 3 नंबर आल्या, रेशो ऑफ टू extensive properties are intensive. ओके, इकडे काय लिहिणार? रेशो ऑफ टू intensive properties are not extensive. ओके का? व्हेरी गुड. म्हणजे एक्सटेन्सिव्ह रेशो इंटेन्सिव्ह, पण इंटेन्सिव्ह रेशो एक्सटेन्सिव्ह कधीच होत नाही. आता आपण काय केलेलं? क्लोज्ड सिस्टीम होती, 3 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं आणि 10 इथलं टेम्परेचर 25 असं सांगितलं नाही. मग हे जे मास आहे ना 10 त्या सगळ्या मासची ऍडिशन केली की तुम्हाला ओव्हरऑल मास मिळणार आहे किती? 30 किलोग्राम. म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे मास नावाची जी काय प्रॉपर्टी आहे यांना आपण ऍड करू शकतोय का? करू शकतोय की. पण इथं जे टेम्परेचर आहे 25 या सगळ्या टेम्परेचरवर आपण ऍड केलं तर मला सांगा फायनल टेम्परेचर 75 डिग्री होतं का त्या सिस्टीमचं? नव्हतं. म्हणजे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीला आपण ऍड करू शकत नाही, पण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीला आपण ऍड करू शकतो. म्हणजे 4th पॉइंट काय लिहिणार? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर ऍडिटिव्ह इन नेचर. नेचर मध्ये कसं असणार आहे? ऍडिटिव्ह. एक्सटेन्सिव्ह मास ना, मास एक्सटेन्सिव्ह आहे, ऍड करू शकतोय की. पण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर नॉट ऍडिटिव्ह इन नेचर. ओके, बघा हे काय 4 आपण पॉइंट्स बघितले की जे एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्हला काय करत होते? थोडेसे डिफरन्स करत होते. आता काही नोटिंगचे पॉइंट मी तुम्हाला लिहून देणार आहे. व्यवस्थित बघा. नोट मध्ये पहिला, when extensive property are represented as per unit volume, per unit mole, it becomes intensive property. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. काय सांगितलंय? जर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीला आपण कसं रिप्रेझेंट केलंय? पर युनिट व्हॉल्यूम किंवा पर युनिट मोल, तर ती कशी बनणार आहे? तर ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी बनणार आहे. फॉर एक्झाम्पल मला सांगा, इंटरनल एनर्जी कसली प्रॉपर्टी आहे? इंटरनल एनर्जी ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, कारण अमाऊंट ऑफ मॅटर आणि साइज वर डिपेंड आहे. परंतु इंटरनल एनर्जी पर मोल असं जर सांगितलं तर ती कसली प्रॉपर्टी असणार? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, जसं गिब्स फ्री एनर्जी असेल, एंट्रोपी असेल, ह्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत. तर जर आपण पर युनिट मोल, पर युनिट व्हॉल्यूम असं सांगितलं तर ती काय होणार आहे? इंटेन्सिव्ह. म्हणजे बघा, एन्थाल्पी किंवा एंट्रोपी पर मोल कशी असणार आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, आय होप हे समजलं असेल. याच्यानंतर काही पॉइंट असे आहेत बघा. मोलार हीट
हीट कॅपॅसिटी. आता हीट कॅपॅसिटी कसली प्रॉपर्टी आहे रे? तर जनरली एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये किती हीट आहे हे कशावर डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ मॅटर आणि साइज ऑफ द सिस्टीमवर डिपेंड आहे. नाही, मग मोलार हीट कॅपॅसिटी ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी पाहिजे, पण नाही. मोलार हा वर्ड आलाय म्हणून ही इंटेन्सिव्ह आहे. कसं असणार? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याच्यानंतर जर मी असं सांगितलं मोलार गिव्स अ फ्री एनर्जी, गिव्स अ फ्री एनर्जी, तर ही सुद्धा कसली प्रॉपर्टी आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. ओके, समझ में आया? आता हे आहे सगळं जे डिस्कशन ते कुणाबद्दल? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. मग आता एखादा एमसीक्यू वगैरे तुम्हाला विचारला या प्रॉपर्टीज वरती तर तो सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे. ओके, आता अजून एक एक्झाम्पल माझ्याकडे राहिलेलं आहे आणि ते एक्झाम्पल तुम्ही मला सांगायचं की ते एक्सटेन्सिव्ह मध्ये जात आहे का इंटेन्सिव्ह मध्ये जात आहे. तर हे जरा रफ करतोय मी. बघा, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कसली प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह आहे का इंटेन्सिव्ह आहे? बघा, हीट कॅपॅसिटी तर माहिती आहे सगळ्यांना. फक्त हीट कॅपॅसिटी कशा आहे? एक्सटेन्सिव्ह, कारण की अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड आहे. पण स्पेसिफिक वर्ड आला रे बाळांनो. स्पेसिफिक म्हणजे काय? जर जी काय हीट असते ती हीट प्रेझेंट इन पर ग्रॅम, म्हणजे आपण आपल्या बॉडीमध्ये 1 ग्रॅम जे मास आहे 1 ग्रॅम मास कडे असलेली हीट म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असते. इन डिटेल मध्ये आपण याचे डेफिनेशन्स वगैरे उद्याच्या लेक्चरला बघणार आहेच. पण 1 ग्रॅम सबस्टन्स कडे जी काय हीट आहे तर तुम्ही त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. म्हणजे इथं पर युनिट मास असं दिसतंय का? पर युनिट मास, म्हणून ती कसली प्रॉपर्टी होईल? मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कसली प्रॉपर्टी आहे? इंटेन्सिव्ह. बघा, फक्त हीट कॅपॅसिटी एक्सटेन्सिव्ह, पण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटेन्सिव्ह. मगाशी जे आपलं कन्फ्युजन झालं त्यामध्ये कन्फ्युजन काय होतं? अतिशय सिंपल फंडा होता, मीच कन्फ्युज झालो. बघा काय होतं, तर जनरली आपण काय सांगितलं? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, व्हिस्कॉसिटी, डेन्सिटी सगळं कुठं सांगितलं? एक्सटेन्सिव्हच्या केसमध्ये. पण मला एक सांगा, ह्या ज्या काय आपण प्रॉपर्टीज बद्दल आता बोललो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स कोणावर डिपेंड आहे का रे? रिएक्शनला 2 ने मल्टिप्लाय केलं, स्टॉइकियोमेट्रीनं मल्टिप्लाय 2 ने केलं ना, बदलले का प्रॉपर्टी? नाही. म्हणजे प्रॉपर्टी बदलत नाही, डिपेंड नाही, म्हणजे ती इंटेन्सिव्ह आहे. डेन्सिटी, पाण्याची डेन्सिटी कधी बदलल्या? आज 1 ग्रॅम पर एमएल उद्या डबल झाली, परवा ट्रिपल झाली, असं कधीच होणार नाही. म्हणजे जी काय डेन्सिटी नावाची प्रॉपर्टी आहे ती डेन्सिटी नावाची जी प्रॉपर्टी आहे ती अमाऊंट ऑफ मॅटर वरती अजिबात डिपेंड नाही. बरोबर आहे का? परत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, ग्लासचं मटेरियलची साईज किती असू दे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तर सेमच राहणार आहे, म्हणजे ती इंटेन्सिव्ह आहे. तर आता काय केलं पाहिजे? तर आता मी जी तुम्हाला डेली प्रॅक्टिस पेपरची शीट पाठवणार आहे त्याच्यामध्ये हे एमसीक्यूच्या रूपात मी भरपूर क्वेश्चन्स विचारलेले आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करा. आजच्या लेक्चरला इथपर्यंत थांबूया आपण. नेक्स्ट लेक्चरला थोडंसं पुढचा जो काय पार्ट असेल थर्मोडायनेमिक्स मधला तो आपण कंप्लीट करूया. ओके, थँक्यू स्टुडंट्स.